नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शरद राठोड. आज आपल्याला घेऊन आलेलो आहे धरती कंपनीचा जियान कापूस वाण. आज आपण आलेलो आहोत रवना या गावी. तर आपण आपले आदर्श शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपल्याला माहिती घ्यायची की धरती कंपनीचा जियान कापूस कसा आहे. तर नमस्कार, आपला परिचय सांगा. मी शुभम संदीप गायकवाड, राहणार रवना, तालुका घनसंगी, जिल्हा जालना. तर आपण कोणत्या कंपनीचं वाण लावले? धरती कंपनीचं जियान म्हणून वाण लावलं होतं. किती पॉकेट लावले होते? 3 पॉकेट. 3 पॉकेट लावले. आता किती बाय किती लागवड आहे? आता हे 4 बाय 1.5 वर आहे. 4 बाय 1.5 वर आहे. हो. तर काय वाटते आताच्या परिस्थितीमध्ये वाण? आता म्हणजे पाणी वगैरे कमी असताना पण तग धरून आहे. पुन्हा अटॅक वगैरे कमी आहे, थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी आहे. सध्या जे लाल सारख्या पडतात ते लाल प्रमाण पण कमी आहे. आणि याचं महत्त्वाचं म्हणजे दोडीची साईज जी आहे बोंडाची, तर ती पण एकदम मोठी आहे. मोठी आहे का? हो. तर बाकी वाणापेक्षा साईज जास्त आहे. किती किती पाकळ्याचं वाण आहे? 5 पाकळ्या आहे. इथे इथं समोर एकदम जवळ जागा 5 पाकळ्याचे. हो. 1 2 3 4 5 हो. बरोबर नाही? हो. आणि सगळ्यात मोठा बोंड आहे. आता तुमच्याकडे हा. बरेचसे वाण लागवड आहेत. हम्म. तर सगळ्यात चांगलं वाण कोणतं वाटतं तुम्हाला? सध्या तरी हेच वाण सगळ्यात चांगलं आहे साईजच्या हिशोबाने पण, आणि संख्या पण चांगली आहे. कोणता वाण आहे? जियान. जियान. तर आपल्याला दुसरे पण आपण झाडं दाखवू शकतो तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मालधारणा चांगली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एकाच ठिकाणी नाही तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता माल संख्या बोंड लालचं प्रमाण कमी आहे. आणि विशेष म्हणजे काय, तुम्हाला लाल प्रमाण हो. फार कमी आहे, बरोबर ना? लालचा प्रादुर्भाव खूपच कमी आहे. खूप कमी आहे. हो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाण अशा प्रकारचे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे. आणि विशेष म्हणजे की या ठिकाणी कंपनीचा जो जियान कापूस आहे तो केसाळ आहे. या ठिकाणी केसाळ लो असल्यामुळं अटॅक फार कमी आहे, बरोबर ना? हो. तर आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बाबा खरोखर चांगला आहे का? हो. खरोखर चांगला आहे का? हा चांगलं वाण आहे. पुढच्या वर्षी पण समजा आम्ही आता याचं प्रमाण वाढून घेऊ, जास्त बॅग ह्याच लावू. सर्व शेतकऱ्यांना पण हेच सांगू इच्छितो की आपण पण हेच वाण लावावं, जेणेकरून उत्पन्न आणि खर्चही कमी होईल. आता किती बोंड पिकले सांगू शकता? आता जवळजवळ 20 बोंड पिकले असतील. 20 बोंड आहेत, काही ठिकाणी हो. 30 बोंड आहेत. हो. तर सरासरीच्या हिशोबाने बघितलं हो. तर 30 बोंड कुठेच गेले नाही, हो. बरोबर? हो. धन्यवाद.